आपण पाहत आहात लोकप्रबोधन, सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूज चॅनल। जागतिक मानव अधिकार दिनाचे औचित्य साधून दिल्ली येथे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांच्या शुभ हस्ते पुरंदर तालुक्याच्या भूमिपुत्रांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय भारत भूषण अवॉर्ड प्रदान करण्यात आला। या सन्मानामुळे सामाजिक, प्रशासकीय व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा राष्ट्रीय पातळीवर गौरव झाला। हा प्रतिष्ठेचा पुरस्कार रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे प्रदेश सरचिटणीस विष्णुदादा भोसले, सेवानिवृत्त तालुका कृषी अधिकारी सुनील जगताप, आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध पंच मनोहर ताथवडकर, सेवानिवृत्त बँक अधिकारी सुधीर शेलार तसेच रिपब्लिकन पक्षाचे माजी तालुका अध्यक्ष व सांप्रदायिक क्षेत्रात कार्यरत नामदेव नेटके यांना प्रदान करण्यात आला। या गौरवाबद्दल पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने सासवड येथे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमात परिषदेचे प्रदेश युवक अध्यक्ष मनोज भिसे, पश्चिम महाराष्ट्र सल्लागार समितीचे अध्यक्ष पंढरीनाथ आढागळे सर, पुणे जिल्हा वरिष्ठ अध्यक्ष गोकुळ भिसे, सामाजिक कार्यकर्ते संदीप भोंडे, दिलीप बागव, सासवड शहर अध्यक्ष सचिन भोंडे महाराज, सासवड शहर वरिष्ठ अध्यक्ष राजाभाऊ भोंडे महाराज, किशोर अढागळे, जिल्हा संपर्क प्रमुख आणि जीवन शेंडकर यांच्या हस्ते विष्णुदादा भोसले, सुनील जगताप व सुधीर शेलार यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। या प्रसंगी विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। समाजासाठी निस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या कार्याचा गौरव होत असल्याने कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण होते। लोकप्रबोधन मराठी न्यूज नेटवर्क महाराष्ट्रचे श्याम जगताप सर, सासवड, पुणे। हा पुरस्कार आम्ही सर्वच जण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित करतो। पुरस्कार केवळ आमचा नसून पुरंदर तालुक्यातील तमाम या चळवळीत काम करणाऱ्या सर्व मान्यवरांचा तो पुरस्कार आहे। आंबेडकर ग्लोबल फाउंडेशन असेल, राष्ट्रीय मानवाधिकार आणि भ्रष्टाचार निवारण संघटन असेल, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले श्रमिक ब्रिगेड असेल, या सर्वच संघटनेचे जे प्रमुख आहेत त्या सर्व प्रमुखांचं या ठिकाणी आम्ही जाहीर असा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आभार मानतो की आपण आम्हाला या पुरस्कारासाठी योग्य ठरवलं आणि हा पुरस्कार दिल्लीमध्ये देशाच्या राजधानीत दिला।